थँक्यू सो मच. सगळ्यांनी आज खूप छान म्हणजे प्रतिसाद दिला आहे आणि क्लासची एनर्जी आज जरा छान वाटते आहे. सो आजचा आपला दिवस आहे की आपल्याकडे जी आपण यादी तयार केली होती स्वप्नांची, ती आता पूर्ण करायची वेळ आली आहे. आता आपण जवळजवळ 15 दिवस सपोज जोडलेलो आहोत आणि या 15 दिवसामध्ये तुम्ही तुमची खूप कृतज्ञतेची कमाई केलेली आहे. मग आता ही कमाई केली आहे तर आता त्या स्वप्नांना पूर्ण करायचं आहे, त्यांना सत्यात उतरवायचं आहे. तर आपण या लेसन मध्ये ते शिकवणार आहे की शिकणार आहोत की कसं होईल हे. तर सगळ्यात आधी पहिले स्वतःला एक्झामिन करून बघा की खरंच मी माझी जी प्रॅक्टिस होती ती कंप्लीट केली का. जर मी ती कंप्लीट केलीच नसेल, एवढ्या दिवस मी जर व्यवस्थित मन लावून जर माझी प्रॅक्टिस झाली नाही, म्हणजे मग मी तेवढा तो खरा उतरू नाही शकत या परीक्षेमध्ये आणि माझा तो पेपर व्यवस्थित सॉल्व्ह होणार नाही. कारण कुठलीही कमाई करताना किंवा कुठलीही पैसा देताना म्हणा किंवा पैसा घेताना त्याचं प्रॉपर काहीतरी प्रोसेस असतं. जसं अश्विनी मॅम सांगतात की जेव्हा तुम्ही कुठे बिलिंग करता, तुम्ही कपडे घेतले तर तुम्ही गेला मॉलमध्ये घेतले कपडे आणि उचलले, तसं तर कधीच होत नाही. तुम्ही कपडे सिलेक्ट कराल, रंग रंगोटी सगळं, त्याच्यानंतर तुमच्या त्या कपड्यांचा टॅग काढून बिलिंग करून सगळं मग तुम्हाला ती कपडे दिले जाते. मग हर एका गोष्टीची जशी प्रोसेस असते तशीच याची पण प्रोसेस आहे आणि गेले 15 दिवसापासून आपण प्रोसेस वाईज काम करतो आहे. आपले जुने गड्डे भरतो आहेत. मग आता ते करत असताना आपण किती अलर्ट आहोत, किती आपण मन लावून व्यवस्थित आपली प्रॅक्टिस करत आहोत, हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला त्याप्रमाणे वागावं लागेल. आणि तुम्ही जर म्हणाल की मला कधी दुसऱ्याची स्वप्न पूर्ण करायची, तर त्यासाठी जसं स्वतःसाठी आपण वस्तू 100ची घेतली तर दुसऱ्यासाठी आपल्याला 200 रुपये आपल्या खिशात पाहिजे की त्याच्याही पेक्षा तिसरा कुठला तरी एकदम अननोन असेल ज्याला आपण ओळखतच नाही, त्याच्यासाठी जर आपल्याला स्वप्न पूर्ण करायचं तर आपली कमाई पाहिजे 400ची. म्हणजे आपल्याला आपली तेवढी फ्रिक्वेन्सी, तेवढा आपला ग्रेटनेस, तेवढा आपलं म्हणजे आपली पॉवर वाढवावी लागेल. फॉर एक्झाम्पल जे मोठे मोठे संत होऊन गेले, ज्ञानेश्वर महाराज आहे, तुकाराम आहे, गाडगे बाबा आहे, आपले तुकडोजी महाराज आहे, रामदास, म्हणजे जे काही संत होऊन गेले, त्यांनी स्वतःला इतकं डेव्हलप, इतकं ते त्यांनी त्यांचे काय म्हणजे मेडिटेशन करून म्हणा, ते एका इतक्या विशिष्ट जागेवर पोहोचले होते की मग त्यांनी ते लोकांना भरभरून देऊ शकले. आणि ते करण्यासाठी त्यांनी आधी पहिले कष्ट केले, त्यांनी भरपूर कमाया केल्या आणि तेव्हा त्या ते जाग्यावर पोहोचले आणि ते त्यांनी दुसऱ्यांना दिलं. तर मग आता आपल्याला आपण किती व्यवस्थित याच्यामध्ये आपली प्रॅक्टिस केली आहे ते बघायचे आणि त्याप्रमाणे आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची आहे. सो 13वा दिवस तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. स्टार्ट रीडिंग. कल्पनाशक्ती ही कल्पनाशक्ती ही खरोखरच एक जादूच्या गालीचा आहे. नॉर्मन विन्सेंट पील, 1898 ते 1993, लेखक. येस. कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन ही एक जादूचा गालिचा आहे ज्याच्यावर बसून आपण आपलं, जसं तो एक गालिचा असतो ना, जसं आकाशामध्ये उडतो, जिथे जायचं तिथे घेऊन जातो, तर हा पण तसाच गालिचा आहे. एक कॉमिक्स मी वाचायची, त्याच्यात नेहमी हे जादुई कालीन असं काहीतरी असायचं. तो कालीन त्या बस फडाकीने उघडायचा, जिथे बसलं तिथं बसा आणि जिथे जायचं ते स्वप्न पूर्ण. तर आता आपल्याला या जादुई कालीनवर, जादुई गालिच्यावर बसून आपली कल्पनाशक्ती जी आहे ही एक जादुई गालिचा आहे. मग ही कल्पनाशक्ती आपल्याला कुठे घेऊन जाईल? आपल्या स्वप्नापर्यंत घेऊन जाईल. तुम्ही बसा, तुम्हाला स्वप्नापर्यंत घेऊन जाणार. तर ही शक्ती आहे आणि याचा उपयोग करून आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची आहे. आपली कल्पनाशक्ती आपल्याला वाढवायची आहे. कल्पनाशक्ती ही एक जादूचा गालिचा आहे. तुम्ही दररोज जादूच्या कृतीचे आचरण करत असाल आणि तुम्हाला आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आणि पुढेही गोष्टी अशाच कायम मिळत राहण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत असाल, तर तुम्ही आश्चर्यचकित करून टाकील असा मजबूत पाया घातला आहे. आजचा दिवस आणखी उत्कंठापूर्ण आहे, कारण आजपासून तुम्ही जादूचे सामर्थ्य तुमच्या स्वप्नांसाठी आणि इच्छांसाठी वापरायला सुरुवात करणार आहात. येस, तुम्ही आता रोज जादूचं आचरण करत आहात. पुष्कळ लोक सांगतात आमचं बुक कंप्लीट झालं नाही, आम्ही बुक कंप्लीट केलं नाही का? कारण त्यांची मनस्थिती, त्यांचं जे माइंड आहे ते त्यांना स्थिर एका जागी बसू देत नाही किंवा ते 10 गोष्टीकडे धावत असतात, हेही करू दे तेही करू दे. आता या प्लॅटफॉर्मला आपल्याजवळ सुरुवातीला जवळजवळ 40 लोक जोडायची. 40तले समजा आज 20 25 30 आपल्याकडे आहेत.
पण आता काय झालंय, काही लोकांनी जसं आता ही बुक कंप्लीट करत असताना मे बी त्यांचा एखाद दिवस सुटला आणि त्यांना कळलं की कोणी दुसरं मॅजिक बुक सुरू करत आहे, तर मग ते तिकडे जातात. मग तिकडचं सोडताना धरं मग अजून चौथीकडे जातात. असं न करता जर तुम्ही तुमची प्रॅक्टिस मन लावून एकाग्र चित्तेने एकाच ठिकाणी व्यवस्थित कन्सिस्टंटली केली, तरच तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही आता सतत याच्यामध्ये जर तुम्हाला कायम टिकण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत असाल, तरच तुम्हाला ते आश्चर्यचकित करून टाकील असे तुम्हाला फरक दिसेल. तुम्ही दररोज जादूच्या कृतीचं आचरण करत असाल आणि खरं तुमच्या आयुष्यात मिळालेल्या हर एका छोट्या छोट्या गोष्टीसाठी आणि पुढेही अशाच कायम मिळत राहण्यासाठी तुम्ही जर कृतज्ञता व्यक्त करत असाल, तर तुम्हाला ते आश्चर्य करून टाकेल असा तुमचा मजबूत आता पाया झालाय. आता ही 15 दिवस होती, पाया घातलाय, आता त्याच्यावर बिल्डिंग चढणार आहे. मग बिल्डिंग चढण्यासाठी आता पाया मजबूत असणं आवश्यक आहे. तर सगळे आपापला विचार करायचा आहे की माझा पाया किती मजबूत आहे. बिल्डिंग उभी राहण्याच्या आधी खाली पडते की बिल्डिंग छान उभी राहते. ओके. आजचा दिवस हा अतिशय पूर्ण आहे. कारण आजपासून आपण आपल्या जादूचं सामर्थ्य, जे माझ्या अंगामध्ये जी मी जादू तयार केली, मी जे मॅग्नेट झालो, माझ्या आतमधलं जे सामर्थ्य आहे, ते माझ्या स्वप्नांपर्यंत, ते माझ्या इच्छांसाठी आज मी वापरणार आहे. मग खरंच आता तुम्ही विचार करायचा की माझं तेवढं आहे का? मला करायला पाहिजे का? आणि नॅचरली मला तरी असं वाटतं की माझे सगळे पार्टिसिपेंट्स नक्कीच म्हणजे झाले आहे ते पूर्ण तयार. आणि ते त्यांच्या स्वप्नासाठी आज इच्छांसाठी ती सुरुवात होणार आहे. तर तुम्ही जे 12 दिवस 15 दिवस जी तुम्ही कमाई केली आहे, ती तुमच्या स्वप्नांसाठी आणि तुमच्या इच्छांसाठी आज आपण वापरायला सुरुवात करणार आहोत. सो गेट रेडी टू यूज युअर ग्रॅटिट्यूड फॉर दिस युअर ड्रीम. त्या त्या देशांमधील शेकडो संस्कृती, अनेक शतके त्यांना हवे ते काही मिळवण्यापूर्वीच पारंपरिक पद्धतीने आभार मानतात. आभार मानण्यासाठी मोठे मोठे समारंभ त्यांना शक्य असेल तेवढ्या ऊर्जेने, उत्साहाने साजरे करतात. प्राचीन काळापासून इजिप्तचे लोक नाईल नदीला आलेला पूर देखील पाण्याचा प्रवाह नदीत सातत्याने असाच राहो यासाठी उत्साहात साजरा करतात. अमेरिकन, इंडियन आणि ऑस्ट्रेलियातील मूळचे रहिवासी असलेले लोक पावसाचे नृत्य करतात. काही आफ्रिकन जमातींमध्ये त्यांनी केलेली शिकार करण्यापूर्वी काही समारंभ करतात. प्रत्येक संस्कृतीमध्ये आणि धर्मामध्ये इच्छित वस्तूचा स्वीकार करण्यापूर्वी आभार मानणे हेच प्रार्थनेचे स्वरूप असते. हम्म. आपले संस्कृतीमध्ये आपल्याला पूर्वीपासून भरपूर छान छान गोष्टी शिकवल्या आहे. आपला देश अतिशय सुंदर, समृद्ध आणि असा संस्कृतीने भरलेला आहे. काही गोष्ट आपल्या जर हवी आहे आणि ती मिळवायसाठी आपण नेहमी पारंपरिक पद्धतीने आभार मानतो. जसं मला आठवतात की माझे आजोबा जसं कापूस जेव्हा निघतो पहिला, तेव्हा एक छोटंसं रिच्युअल असतं ते कापूस तोडायच्या आधी. कारण त्या धरती मातेने इतकं कापूस दिलेला असतो ना, तर सीता देवी म्हणून असं म्हणतात, एक छोटासा पाळणा बनवतात, त्याच्यात सीता छोटीशी बनवून तिला पाण्यात झुलवतात. असं करून ते एक छोटंसं रिच्युअल असतं. आणि तसे असे भरपूर आपले सण आहे, होळी आहे, हे आहे. मग आपण पारंपरिक रीतीने ते सगळे सण साजरे करतो, समारंभ साजरे करतो. तर हे फक्त आपलं काही एंटरटेनमेंट किंवा आपल्याला एन्जॉयमेंट म्हणून आपण करत नाही. तर हा एक आपल्याला आपला एक म्हणजे आपला एक हे आहे, एक वे आहे, रस्ता आहे की आम्ही खरंच तुझी कृतज्ञता व्यक्त करतो आहे परमेश्वरा किंवा नेचरला. आपण म्हणतोय की मी तुझे हे धन्यवाद मानण्यासाठी हा आपला अ, समारंभ असतो. आपण दिवाळी का साजरी करतो? लक्ष्मी मातेचे आभार मानतो ना. तिने जे सगळं दिलं आहे तिची पूजा करतो, कारण तिने सगळं आपल्याला दिलं आहे. हर एका सणामागे काही ना काही कारण जडलेलं आहे. असंच काहीतरी फक्त एंटरटेन म्हणून किंवा असं एन्जॉयमेंट म्हणून आपण कुठला समारंभ साजरा करत नाही. तर आपण समारंभ जेव्हा साजरा करतो, आता तुम्ही विचार करा, जेव्हा तुम्ही दिवाळी साजरा करायच्या आधी 1 महिन्यापूर्वी काय एनर्जी असते तुमची? तुम्हाला घरातली साफसफाई करायची आहे, सगळं हे करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, पदार्थ करायचे आहे, घरातले पडदे बदलवणे, चकाचक घर झालं पाहिजे. हे काय आहे? ही तुमची ऊर्जा आहे ना, कारण तुम्ही लक्ष्मी मातेचं स्वागत करणार आहात. जसं नवरात्राच्या वेळेला आपण करतो, नवरात्राचे 9 दिवस उत्साह,
आणि हे प्राचीन काळापासून इजिप्तचे लोक जे आहेत, जे नाईल नदीला पूर आलेला असतात, तर त्या नदीचा प्रवाह सातत्याने असाच राहो म्हणूनही त्या नदीची पूजा करतात. आणि अजूनही मला असं आठवतं की माझ्या मामाच्या गावाला पहिल्या पुराची नेहमीच पूजा केली जाते. एक नारळ तिथे वाहिला जातो आणि आपल्या इकडे हे गोष्टी होतात. अमेरिकन, इंडियन, ऑस्ट्रेलियन मूळचे जे रहिवासी लोक असतात ते पावसाचं नृत्य करतात. आफ्रिकन जमातीमध्ये जेव्हा ते केलेली शिकार करण्यापूर्वी एक समारंभ साजरा करतात. त्याच्यानंतर प्रत्येक संस्कृती धर्मामध्ये जी इच्छित वस्तू आपल्याला स्वीकार करण्यापूर्वी आपल्याला आभार मानण्याचं ते एक प्रार्थना करतोय आपण. आभार मानणे म्हणजेच एक प्रार्थना, काहीतरी सण साजरा करणे. फॉर एक्झाम्पल आपण जागरण करतो, देवीचे जागर लावतो. मग ते जागर लावताना आपण किती म्हणजे निष्ठेने करतो त्या सगळ्या गोष्टी. दिवा असतो, तो दिवा विझला नाही पाहिजे. मग त्या दिवाला विझला नाही पाहिजे म्हणून एक व्यक्ती तिथे व्यवस्थित तो बघत असतो की नाही विझला पाहिजे, त्याच्यावर असं लक्ष ठेवून असतो. मग स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये जेव्हा ते रिच्युअल असतं, जे दत्त जयंतीच्या वेळेस, तेव्हा एक व्यक्तीनं असं टुन 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 काहीतरी, काय म्हणतात त्याला, एक वाद्य आहे ते ते वाजवत असतो वीणा. कंटिन्यू. काय वाजवतात? वीणा. वीणा वाजवतात, येस. वीणा. तर ते वीणा वाजवतात ना, तर ती वीणा वाजवण्याचा जो तो टन 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 तो खंडला नाही पाहिजे. म्हणून एक व्यक्ती जर समजा आहे, तर मग जो दुसरा येऊन घेतो आणि तो कंटिन्यू करतो, मग तिसरा येतो, असं म्हणजे कंटिन्युटी मध्ये हे जवळजवळ 4-5 दिवस, हा 8 दिवस साजरा होतो तो समारंभ. तर हे काय आहे? हे फक्त असंच नाही आहे ना. तर हे सगळं आपलं एक आभार मानण्याचं एक एक रस्ता आहे. सो सगळ्या संस्कृती आणि धर्मामध्ये इच्छित वस्तूंचा स्वीकार करण्यापूर्वी आपण आभार मानतो आणि हे आपल्या प्रार्थनेचे एक स्वरूप आहे. सगळीकडे तुम्ही सगळे आठवा, सगळे रिच्युअल्स आठवा, देवीचा जागर आठवा. तर या सगळ्या गोष्टी ही एक प्रार्थना आहे. पुढे. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकसारख्या गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात. याचाच अर्थ तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्याच्यासारखी एक प्रतिमा तुमच्या मनात तयार करा. नंतर तुम्हाला जी इच्छित गोष्ट हवी आहे तिला आकर्षित करून घेण्यासाठी ती गोष्ट तुम्हाला आधीच मिळाली आहे असं तुम्ही मानायला हवं. असं मानल्यामुळे तुम्हाला आत्ता त्या गोष्टीबद्दल जी भावना वाटत आहे ती भावना आणि तुम्हाला तुमची हवी ती गोष्ट प्रत्यक्षात मिळवल्यानंतरची भावना या सारख्याच असणार आहेत. म्हणूनच तुम्हाला जी काही इच्छित गोष्ट मिळणार आहे ती मिळवण्यापूर्वीच तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञतेचा वापर इच्छित गोष्ट मिळवण्यापूर्वीच करायचा असं जर कधी तुमच्या बाबतीत यापूर्वी घडलं नसेल, तर कृतज्ञतेच्या या जादूच्या सामर्थ्याचा नव्या रूपाचा शोध तुम्हाला आता लागला आहे. बायबलमध्ये दिलेले शब्द नेमके हेच वरदान वचन देतात. ते म्हणतात, ज्याच्याकडे आत्ता कृतज्ञता आहे त्याला भविष्यात आणखीन मिळणार आहे आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळणार आहे. हम्म. आकर्षणाचा सिद्धांत आपल्याला माहित आहे सगळ्यांना. आकर्षणाचा सिद्धांत काय म्हणतो? की एकसारख्या गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात, समान समानला अट्रॅक्ट करतं. याचा अर्थ असा असतो की तुम्हाला जर एक गोष्ट हवी आहे, तुम्हाला त्याची एक प्रतिमा तुमच्या मनामध्ये तयार करायची आहे. नंतर ती तुम्हाला इच्छित गोष्ट हवी आहे आणि तिला तुम्हाला आकर्षित करायची आहे आपल्या जीवनामध्ये. तर तुम्हाला काय करावं लागेल? ती गोष्ट तुम्हाला आधीच मिळाली आहे असं तुम्हाला मानायला हवं. आणि असं मानल्यानंतर तुम्ही आता त्या गोष्टीबद्दल जी भावना वाटत आहे, म्हणजे सपोज आता मला पाहिजे 2 लाख रुपये पर मंथ. सर मला 2 लाख रुपये पर महिना पाहिजे, तर येस मला मिळाले, 2 लाख रुपये मिळाले. मग आता जी माझी भावना आहे, माझ्याजवळ सध्या नाही, पण माझी भावना काय आहे? मिळाले, मी हे करणार, मी ते करणार. माझ्या भावना जसे की मला आजच मिळाले ते पैसे, ही माझी भावना आहे. तर ती तुम्हाला हवी ती गोष्ट प्रत्यक्षात मिळाल्यानंतर जी तुमची भावना आहे, या सारख्याच असणार आहेत. आणि म्हणून तुम्हाला जे इच्छित गोष्ट मिळणार आहे, ती मिळण्यापूर्वी तुम्हाला तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि कृतज्ञतेचा वापर इच्छित गोष्ट मिळण्यापूर्वीच करायचा आहे. जर कधी तुमच्या बाबतीत यापूर्वी घडलं नसेल, तर या कृतज्ञतेच्या जादूच्या सामर्थ्याच्या नव्या रूपाचा शोध तुम्हाला आता लागला आहे, असं आपल्याला बायबलमधले नेमकं वचन सांगतात.
कारण जी गोष्ट मिळेल, मग जसं असं ना काय की मग लोक असं विचार करतात की माझ्याकडे गाडी येईल ना तेव्हा मी खुश होईल, माझ्याकडे हे येईल ना, म्हणजे तो दिवस तर कधीच येणार नाही. मग त्यापूर्वी आधीच करा ना. आजच माझ्याकडे गाडी मग ते जो अनुभव आहे, ते जी आनंद आहे, तुम्ही आज साजरा करा. 2 दिवसांनी तुमच्याकडे गाडी पण येणार. आज नाही आहे तर तुम्ही इतकं कृतज्ञ होऊन तुमच्या भावना, तुमच्या कल्पना, तुमची फ्रिक्वेन्सी जेव्हा ती खूप अशी उत्कंठाला पोहोचते आणि ती गोष्ट मग ती तुम्हाला प्रत्यक्षात मिळते. हे मला माहित नव्हतं. अननोईंगली आपण सगळेच ह्या गोष्टी करतो. म्हणजे आपल्याला मॅजिक बुकचं हे आत्ता कळलंय, पण यापूर्वी आपल्या आयुष्यात जे गोष्टी घडलेल्या आहे, तुम्ही मागे जा. म्हणजे मी जेव्हा हे बुक केल्यानंतर मला कळलं की मला एक गाडी लुना हवी होती, जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना. आणि मी रोज रात्री झोपायच्या वेळेस मी लुनावर बसली आहे, मस्त मी चाळीतून जातीये, गॉगल लावतीये, ब्रुर मी म्हणजे माझं असं रोजचं एक स्वप्न राहायचं. आणि मला खरंच ते स्वप्न माझं झालं. मला 6-7 महिन्यांनी, मला मला माहित नाही, मला आता आठवत नाही एक्झॅक्ट काय, पण मला ती लुना मिळाली. मी लुना चालवली. मी सेम जसं मी स्वप्नात पाहायची तशीच मी एकदम असं असतं ना त्याचं गर्वशिष्ट मुलीसारखं, माझ्याकडे लुना आहे, आता मी असं म्हणजे गाडी फिरवत आपल्या चाळीतून फिरती आहे. असं टोटल इमॅजिनेशन मधलं मी आपला जगले. तर मी तो आधी अनुभव स्वप्नात केला आणि मग तो प्रत्यक्षात उतरला. ज्याच्याकडे आता कृतज्ञता आहे त्याला भविष्यात आणखी मिळणार आहे, आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळणार आहे. तर हो, आज जर तुम्ही खरंच कृतज्ञता व्यक्त कराल तर तुम्हाला भविष्यात ती गोष्ट मिळणार आणि विपुल प्रमाणात मिळणार. मग काय आहे, लुना, लुना नंतर स्कूटी, स्कूटी नंतर मग 4 व्हीलर मिळालं मला. सो मी लुनासाठी जे स्वप्न पाहिली होती ती माझी पूर्ण झाली होती. तुमचंही काहीतरी असं असेल, तुम्ही आठवा. आज जेव्हा लेसन संपणार ना तेव्हा आठवा आणि उद्या नक्की शेअर करा पुढे. कृतज्ञता ही तुम्हाला काही मिळण्यापूर्वी व्यक्त करायची गोष्ट आहे. काहीतरी चांगलं घडल्यानंतर व्यक्त करायची इतकी साधी गोष्ट नव्हे. बहुतेक लोक त्यांना काही चांगली गोष्ट मिळाली की मग कृतज्ञता व्यक्त करतात. पण तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि प्रत्येक क्षेत्रात समृद्धी येऊन तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून जावे, असं तुम्हाला वाटत असेल तर इच्छा पूर्ण होण्यापूर्वी आणि नंतरही तुम्ही कृतज्ञ असलाच पाहिजे. येस. काही मिळण्यापूर्वी, कृतज्ञता ही तुम्हाला काही मिळण्यापूर्वी व्यक्त करायची आहे. काहीतरी चांगलं घडल्यानंतर व्यक्त करायची इतकी साधी गोष्ट ही नाही आहे. मला आधी पहिले दे देवा, मग मी तुझे गुण गाणार, असं नाही. इतकं साधं सोपं नाही आहे हे. बहुतेक लोकांना त्यांना काही चांगली गोष्ट मिळाली की मग कृतज्ञता व्यक्त करतात. पण सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जर तुम्हाला समृद्धी आणायची आहे, तुमचं आयुष्य जर तुम्हाला बदलून टाकावं असं जर वाटत असेल, तर तुम्हाला ती वस्तू, ती इच्छा, ते स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच आधी त्या भावनेत जगावं लागेल. ती खुशी, तो आनंद तुम्हाला तुमच्या मनात निर्माण करावा लागेल. तुमच्या शरीराच्या रोम रोम मध्ये तो तुम्हाला साजरा करायचा आहे. आणि जेव्हा ती गोष्ट तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या जवळ येईल त्या दिवशीही तुम्हाला तेवढंच कृतज्ञता असलंच पाहिजे. पुढे. मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याच्या कृतीतून तुमची इच्छापूर्ती होण्याच्या आधी लगेचच तुम्ही मनात ही इच्छा पूर्ण झाल्याची प्रतिमा तयार करा. तुम्हाला ती इच्छित गोष्ट मिळाली आहे असंच समजा. इथे तुमचं काम पूर्ण झालं. तुम्ही ती प्रतिमा आणि भावना तशीच कायम ठेवली तर जादूने तुमची इच्छित गोष्ट तुम्हाला मिळते. तुम्हाला ती कशी मिळाली हे तुम्हाला कळणार देखील नाही आणि त्याचा शोध घेणे हे तुमचे कामही नाही. गुरुत्वाकर्षणामुळे तुम्ही जमिनीवर उभे राहू शकता, पण हे कसं घडलं याचा शोध घ्यायला तुम्ही जाता का? गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला जमिनीवर भक्कमपणे उभे ठेवील यावर तुमचा विश्वास असतो. त्याचप्रमाणे जगाचा हा नियम आहे की जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल तर ती हवी असणारी गोष्ट जादूने चालत तुमच्याकडे येईल. जसं गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, आपल्याला माहित आहे की मी जमिनीवर भक्कम उभा राहीन आणि वरतून जर मी खाली उडी मारली 15व्या मजल्यावरून, तर मी खालीच पडणार आहे, हेही तुम्हाला माहित आहे. बरोबर आहे, कारण का तो गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. सो आता, अरे हा नियम कसा आहे, कोणी बनवला, कसा होता, काही आपण त्याचा शोध घेतला का? नाही. या सिद्धांतावर आपल्याला विश्वास आहे. तर तसंच तुम्हाला त्या देवावरही विश्वास ठेवायचा आहे.
तुमच्या त्या कृतज्ञतेवरही विश्वास ठेवायचा आहे. कृतज्ञता व्यक्त करताना तुमची इच्छा पूर्ण होण्याच्या आधी लगेचच तुमची मनात इच्छा ती पूर्ण झाल्याची तुम्हाला प्रतिमा तयार करायची आहे. मी तुम्हाला आता एक्झाम्पल देऊन सांगितलेही आहे की छोटी गोष्ट असो कुठली असो, जसं आता मला मिळाली ही गोष्ट, असं मी गृहीत धरून, म्हणजे गृहीत म्हटल्यापेक्षा मनातल्या मनात मी त्याचं स्वप्न बघणार आणि येस मला ती गोष्ट मिळाली आहे, मी किती खुश आहे. मग मी याला सांगितलं, मग मी तिथे गेली, मग ते पेढे वाटले, मग मी दुकानात गेली, मग मला असं मी बाबांना सांगितलं, मग मी मंदिरात गेले. जे काही तुम्हाला त्या गोष्टीबद्दल तुमच्या ज्या स्वप्नाबद्दल रिलेटेड तुम्हाला त्या सगळ्या तुम्हाला मनात प्रतिमा तयार करायची आणि तुमची ती इच्छित गोष्ट मिळाली असं समजायचं आहे. एकदा का तुमचं म्हणजे इथे पूर्ण काम तुमचं होऊन जाईल आणि तुम्ही जी प्रतिमा आणि भावना तशीच जर कायम ठेवली तर जादू होईल. आणि ती जादू अशी तुमच्या त्या भावना ना, ते जे तुमचे व्हायब्रेशन्स निघणार जेव्हा तुम्ही ते स्वप्न पाहाल, तुम्ही जेव्हा मनामध्ये त्याचं एक पिक्चर करणार. जसं एखादा डायरेक्टर आहे, त्याला जर एखादी मूवी बनवायची तर तो काय करतो आधी, तो पहिले विचार करतो, येस मला ही स्टोरी आहे माझी, मी हा हा कॅरेक्टर राहीन, हा इकडे जाईन, मी इथं लोकेशन ठेवन, तिथे ते करण आणि मग मूवी तयार होते. जसंच आपल्याला आपली एक मूवी बनवायची आहे आणि मग आपल्याला ती गोष्ट आपण कंटिन्युअस मनन करणार, ज्या म्हणजे आणि आपले व्हायब्रेशन्स इतके हाय राहणार, आपली फ्रिक्वेन्सी हाय राहणार आणि मग ती फ्रिक्वेन्सी ते स्वप्न आपल्याकडे ओढून आणणार आणि ती गोष्ट पूर्ण होईल. मग तुम्ही म्हणाल की अरे हे तर एकदमच इम्पॉसिबल गोष्ट होती, घडली कशी? अरे हा मग ते त्याचा शोध नाही घ्यायचा. समजा तुम्हाला अचानक काहीतरी पैसे पाहिजे आहेत आणि तुम्हाला ते पैसे सपोज 50,000 पाहिजे आणि अचानक तुम्हाला कुठून तरी आले. मग आता तुम्ही विचार नाही करायचा कुठून आले, कोणी दिले, कशाला दिले. आले आले, देवाने दिले मला. त्याचा शोध घ्यायचा नाही. जसा गुरुत्वाकर्षणाचा तुम्ही शोध घेत नाही, तसंच तुम्हाला त्याही गोष्टीचा शोध घ्यायचा नाही. तुम्हाला बस परमेश्वराला थँक्यू म्हणायचं आहे आणि अजून तुम्हाला काय हवं ते सांगायचं आहे. सो जी गोष्ट हवी आहे त्याबद्दल कृतज्ञ असणार तर तुम्हाला ती गोष्ट तुमच्याकडे जादूने चालू येणार, कारण की आकर्षणाचा नियमच सांगते समानला समान आकर्षित होतं. पुढे. आता तुम्हाला सर्वात जास्त काय हवे आहे? पुस्तकाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नेमकं काय हवे आहे याबद्दल मनात स्पष्टता हवी. याबद्दल जर आधी विचार केला नसेल तर तो आता करण्याची वेळ आली आहे. तुम्ही आतापर्यंत तयार केलेल्या याद्या बघा आणि या जादूच्या कृतीसाठी त्यातल्या सर्वात 10 महत्वाच्या इच्छा कोणत्या आहेत त्याची निवड करा. एकतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातून म्हणजे पैसा, आरोग्य, घर आणि नातेसंबंध यासारख्या क्षेत्रातून 10 इच्छा निवडू शकता किंवा काम किंवा यश यासारखे एखादे क्षेत्र ज्यात तुम्हाला खरोखरच बदल करायचा आहे असे क्षेत्र निवडून त्यातल्या 10 इच्छांची निवड करू शकता. तुम्हाला सगळ्यात जास्त काय हवे आहे याबाबतचा स्पष्टपणा आणि नेमकेपणा तुमच्यात असायलाच हवा. तेव्हाच या कृतीमुळे जादूने घडून येणारे बदल तुम्हाला दिसून येतील. तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छा तुम्ही या विश्वाच्या पसाऱ्यात जादूच्या क्रमाने मांडत आहात अशी कल्पना करा. कारण खरं तर आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून तुम्ही नेमके तेच करत आहात. आज तुम्हाला विचार करायचा की आता तुम्हाला सर्वात जास्त काय हवं आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला आपण एक ड्रीम लिस्ट बनवली होती, स्वप्नांची यादी, बरोबर आहे. तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला काय काय नेमकं हवं आहे याच्याबद्दल तुम्हाला स्पष्ट तुम्ही जे लिहिलेलं आहे ना, याबद्दल जर तुम्ही आधी विचार केला नसेल तर तो आज करायचा आहे. सपोज आधी तुम्ही फक्त लिहिलाय पण आधी विचार नाही केला की तुम्हाला एक्झॅक्ट काय पाहिजे, तर तो आज करायचा. आत्तापर्यंत तयार केलेल्या तुमच्या याद्या बघायच्या आहे आणि त्या 10 महत्वाच्या इच्छा कुठल्या आहे त्या निवडायच्या. वेगवेगळ्या क्षेत्रात, हेल्थ क्षेत्र असू शकतं, मनी असू शकतं, तुमचं रिलेशनशिप असू शकतं, तुमचं करिअर असू शकतं, तुमचे नाते संबंध आहे, त्याच्यानंतर मटेरियलिस्टिक वस्तू असू शकतात काही. तर पैसा, आरोग्य, घर, नातेसंबंध अशा 10 इच्छा तुम्हाला निवडायच्या आहे. कामाच्या क्षेत्रातलं असू शकतं ते. आणि यासारखं एखादं क्षेत्र तुम्हाला ज्यात खरोखर बदल करायचा आहे. आता याच्यातलं मधलं एखादं क्षेत्र, असं क्षेत्र तुम्ही निवडून त्यातल्या 10 इच्छांची निवड करू शकता. आणि तुम्हाला सगळ्यात जास्त काय हवं आहे याच्याबद्दल तुम्हाला स्पष्टता पाहिजे. जसं तुम्ही ऑर्डर देता ना अमेझॉनला, तशी तुम्हाला छान तुमची ऑर्डर असली पाहिजे, नेमकेपणा असला पाहिजे त्याच्यामध्ये.
तेव्हाच ती कृती घडून येईल. आणि तुम्हाला का हवं आहे हाही त्याच्यामध्ये स्पष्टपणा पाहिजे, तरच ते तुमचं स्वप्न पूर्ण होईल. तेव्हा या कृतीमध्ये जादू घडून येणारे बदल दिसू लागतील. 10 इच्छा या विश्वाच्या म्हणजे तुम्हाला हे असं जादूक्रमाने मांडतात असं होईल ते. तुमच्या ज्या 10 इच्छा आहे, तुम्ही या विश्वामध्ये असं लिहून देताय की मला हे हवं, हे हवं, हे हवं, हे हवं. तुम्ही आता ब्रह्मांडात हे सांगत आहात आणि कल्पना करायची आहे. कारण आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुम्ही जर कल्पना केली तर ते तुम्हाला मिळणार, आणि सिद्धांताचा वापर करूनच ते नेमकं तुम्हाला मिळणार आहे. आणि आज आपण तेच करणार आहोत. सिद्धांताच्या नियमानुसार आपल्याला हव्या असलेल्या आता 10 इच्छांची निवड करायची. जे सगळ्यात जास्त हवं आहे त्याच्यात स्पष्टपणा, नेमकेपणा असला पाहिजे, आणि त्याप्रमाणे तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होताना दिसणार आहे. आणि जादूसारख्या शांत भावना पुढे. हं. शांतपणे संगणकावर बसा किंवा पेन आणि वही घ्या. तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छांची स्वतंत्र यादी त्याआधीच पूर्ण झाल्या आहेत किंवा तुम्हाला मिळाल्या आहेत अशी कल्पना करून पुढील प्रमाणे लिहा. आता मी इथे असं वाचू शकते, म्हणजे आता तुम्हाला पुन्हा पेन वहीचे आज काम आहे. पेन वही घ्यायची आहे, 10 इच्छांची स्वतंत्र यादी करायची. त्या आधी पूर्ण झाल्या आहेत, ही तुम्हाला मिळाल्या आहेत, ही कल्पना करायची आहे, आणि मग ते बाकी लिहायचं. मला 2 लाख रुपये महिना ही गोष्ट मिळाल्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आता तुम्ही इथे कुठलीही दुसरं काही, तुम्हाला जे स्वप्न तुमचं आहे ते तुम्ही लिहू शकता. मला जिथे नोकरी कोणाला हवी आहे तर ते तुम्ही लिहा की मला या या ठिकाणी नोकरी मिळाल्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मला चांगले परीक्षेत गुण मिळाले, मला महाविद्यालयात जे हवे होते, जिथे मला प्रवेश घ्यायचा होता, जी मला फील्ड मला हवी होती, त्या फील्डमध्ये मला ऍडमिशन मिळाल्यामुळे मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. कुणाला जर बाळ आहे, मला बाळ झालं आहे आणि माझी मुलगी खूप स्वस्त आहे, हे मला दिल्याबद्दल मी या आनंदाच्या बातमीसाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ज्यांना मूल हवंय त्यांनी असं लिहायचं आहे. ज्यांना आपल्या स्वप्नातलं घर हवं असेल त्यांनी त्या बारीक गोष्टी सहित लिहायचंय की माझ्या स्वप्नातलं घर, माझं रो हाऊस, मला अगदी पूर्वेकडे त्याचं फेसिंग असलेला, नॉर्थ साईडला असं ओपन स्पेस असलेला, आणि खाली एक बेडरूम आहे, हॉल आहे, किचन आहे, वर 2 बेडरूम, असं सुंदरसं घर मला या या सोसायटीमध्ये दिल्यामुळे मी खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. हे झालं माझं स्वप्न, हे जे मी तुम्हाला आता इन शॉर्ट सांगितलं. माझ्या वडिलांचा आश्चर्यकारकरित्या मला फोन आला. तर कुणाला आहे की संबंधामध्ये असं वाटतं की अरे नाही, काहीतरी कुठेतरी रिलेशनमध्ये चॅलेंज आहे, तर त्या दिवशी जर तुम्हाला अचानक, म्हणजे तुम्हाला एक्सपेक्टेड आहे की तुम्हाला फोन आला पाहिजे, सो तुम्ही असंही करू शकता की माझ्या वडिलांचा आश्चर्यरित्या मला फोन आला आणि मग आमचे नातेसंबंध सुधारायला लागले, आमची खूप मदत झाली, त्याच्यासाठी मी आभारी आहे. नेक्स्ट आहे की तर तुम्हाला हेल्थमध्ये चॅलेंज आहे आणि तुमचे काही रिपोर्ट्स असतील ते यायचे आहे, किंवा जे काही असेल ते, तर तुम्ही त्याच्यासाठी वैद्यकीय तपासण्यांच्या आलेल्या निष्कर्षात मला काहीच झालेले नाही, म्हणजे माझे रिपोर्ट नॉर्मल झाले, मी खूप आभारी आहे, थँक्यू, थँक्यू, असं तुम्हाला फील करायचं आहे आणि थँक्यू करायचं आहे. आणि जेव्हा रिपोर्ट नॉर्मल येते तेव्हा कसं फिलिंग असतं तेच फील आज करायचं. रिपोर्ट उद्या येतील पण मला आज फिलिंग पाहिजे. सो मला युरोपच्या सहलीसाठी जायचं होतं आणि जेवढे पैसे हवे होते तेवढे पैसे, मला हरिद्वार ऋषिकेशला जायचं, आई बाबांना घेऊन जायचं, आई बाबा खूप खुश आहे, मी घेऊन गेली आहे त्यांना, आणि मला हे पैसे मिळाल्यामुळे, हे अनपेक्षित पैसे मला मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. हे एक माझं स्वप्न आहे. मी इथे माझी किंमत, म्हणजे ज्याला जेवढे पैसे मला हवे आहेत तेही मी इथे बोलू शकते. जसं मला 60,000 रुपये हवे आहेत. या महिन्यात आमच्या विक्रीमध्ये ज्यांचा बिझनेस आहे, ज्यांना त्यांचा बिझनेस डेव्हलप करायचा आहे, महिन्याचं त्यांचं इन्कम डबल झालं पाहिजे किंवा दिवसाचं इन्कम डबल झालं पाहिजे, तर त्यासाठी महिन्याच्या आमच्या विक्रीत दुप्पटीने वाढ झाल्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. अशा कल्पना मांडल्या, यांनी प्रभावित होऊन तुम्हाला आतापर्यंत सर्वात मोठा ग्राहक आम्हाला मिळाला. आता हे आहे, एक एक आहे की त्यांनी असं इमॅजिनेशन केलंय की त्यांच्याकडे ग्राहक वाढले पाहिजे, येणारे जे कस्टमर्स आले पाहिजे. तर ते लोक लिहू शकतात आम्ही ज्या कल्पना, म्हणजे आम्ही जो विचार केला होता
त्याने प्रभावित होऊन आतापर्यंत सर्वात मोठा ग्राहक आम्हाला मिळाला, त्याबद्दल आम्ही आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. कुणाला असं वाटत असेल की मला इतक्याच रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला पाहिजे आणि हा झाला पाहिजे माझ्याकडे, मला यांनीच हे दिलं पाहिजे, आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिला पाहिजे, तर तेव्हा तुम्ही अशा प्रकारे सेंटेन्स फॉर्मेशन करू शकता. मला मिळालेल्या परिपूर्ण जोडीदारासाठी मी आभारी आहे. कुणाचं लग्न ची इच्छा आहे, ज्यांना परफेक्ट पार्टनर पाहिजे आहे, तर तुम्ही त्यासाठीही इथे लिहू शकता. इवन तुम्ही थोडं पार्टनरचं तुमचं वर्णन सुद्धा इथे लिहून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं लिहू शकता. आणि ज्यांचं ट्रॅव्हलचं जे झालंय त्यासाठी पण ते लिहू शकतात की आम्ही सहज, छान, हसी खुशी, मस्त एन्जॉय करत, अमेझिंग, वंडरफुल, जे जे तुम्हाला ऍडजेक्टिव्ह वापरता येईल तेवढे वापरा. त्या प्रवासाबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्तीत जास्त चांगल्यात चांगल्या गोष्टी लिहून लिहून आपल्याला ते आभारी, आभारी, आभारी असं लिहायचं आहे. जसं यांनी छोटंसं लिहिलं की आम्ही सहजपणे विनासायास आज झालेल्या प्रवासाबद्दल आभारी आहे. तर आपण आणखी 4-5 गोष्टी एक्स्ट्रा छान लिहू शकतो ज्या मला आवडतात. जसं मला फिरायला जायचं तर मला हॅपी गो, बढिया एकदम प्लीझंट वातावरणात असलेली, आम्ही खूप मजा करत चाललो आहो, खूप हसतो आहे, खूप खेळतो आहे, अशी आमची पूर्ण ही ट्रिप झाल्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं मी म्हणेन. सो पुढे वाचते जाता प्राजक्ता. हो. हो. कृतज्ञ कृतज्ञतेवरची तुमची एकाग्रता ढळू नये आणि शब्दांच्या फापट पसाऱ्याला प्रतिबंध घालावा, या उद्देशाने सलग 3 वेळा आभारी आहे असे लिहिण्याची शक्तिशाली पद्धत अवलंबण्यात आली आहे. आभारी आहे असे 3 वेळा लिहिणे हेही एक जादूचे सूत्र आहे. कारण 3 हा क्रमांक या विश्वातील सर्व नव्या निर्मितीचा गणिती क्रमांक आहे. उदाहरणार्थ, बाळ जन्माला येण्यासाठी एक पुरुष आणि एक स्त्री यांची आवश्यकता असते. पुरुष, स्त्री आणि बाळ यांची एकूण संख्या 3 होते आणि ते तिघे जण नव्या निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करतात. या विश्वातील प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीला, अगदी तुमच्या इच्छांच्या निर्मितीला सुद्धा हा 3 या संख्येचा नियम लागू होतो. म्हणूनच तुम्ही जेव्हा सलग 3 वेळा आभार मानता, तेव्हा तुम्ही निर्मितीसाठी लागणारा जादूचा क्रमांक आणि जादूचे रहस्यमय सूत्र वापरता. हम्म. आपल्या कृतज्ञतेवरची एकाग्रता ढळली नाही पाहिजे, म्हणून यांनी आपल्याला बरोबर आपलं जे काही आपल्याला म्हणायचं आहे ते आणि एक स्टॉप की आता थँक्यू, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि ही जी लिहिण्याची शक्तिशाली पद्धत अवलंबली काय आहे, कारण की 3 वेळा आपण आभारी आहे याचं लिहिण्याचं, जसं त्रिदेव म्हणा, आपल्या युनिव्हर्समध्ये नंबर सिक्वेन्स आहे 3, 6, 9, 12 असा. तुम्ही बघा कुठेही तुम्ही जर गेलात तर 7 हा एक आहे अजून. तर आपलं जे आहे बेलाचे पानं 3 असतात. दोन आई वडील आणि त्यापासून उत्पन्न झालेलं एक बाळ, हे एक 3 आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. सर, त्रिदेव, हे जे 3 हा क्रमांक आहे, हा विश्वनिर्मित क्रमांक आहे. आणि याचं एक जादूचं सूत्र आहे, म्हणून आपण 3दा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं लिहितो. विश्वातली प्रत्येक गोष्ट जर निर्मितीसाठी, अगदी तुमच्या इच्छांच्या निर्मितीला सुद्धा या संख्येचा नियम लागू होणार आहे. आणि म्हणून जेव्हा आपण सलग 3दा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणतो, तेव्हा एक क्रिएशन होतं, निर्मिती होते. हा जो जादूचा क्रमांक आहे, हे त्या जादूच्या क्रमांकाचं रहस्यमय सूत्र आहे. सो आपल्याला, आपण नेहमी याच्या आधी काय ऐकत आलो आहे की 3 ते गाडा काम बिगाडा, पण असं नसतं. 3 हा नंबर अतिशय छान आहे. हा विश्वनिर्मित किंवा क्रिएशन नंबर आहे. हा 3 म्हणजे क्रिएशन नंबर आहे. सो नेहमी आता लक्षात ठेवायचं की 3 हा चांगला आकडा आहे. आणि आपल्याला 3दा आभारी आहे का लिहायचं, कारण का हा विश्वनिर्मित नंबर आहे. आणि आपल्या जादूचा हा क्रमांक असल्यामुळं आपलं जादूचं रहस्यमय सूत्रासाठी आपल्याला इथे वापरायचं आहे. पुढे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याच्या प्रतिक्रियेतील दुसरी पायरी म्हणजे तुमच्या सर्व इच्छा कृतज्ञ आणखी संपृक्त करा. पूर्ण भिजवून टाका. दिवसभरात कोणत्याही वेळी यादीतील सर्वोत्कृष्ट 10ही इच्छांबाबत एकाच वेळी किंवा दिवसभरामध्ये थांबून थांबून ही कृती तुम्ही पूर्ण करू शकता. हम्म. जसं ब्रह्मा विष्णू महेश पण आहेत.
हेही तीन आहेत. सो दॅट इज क्रिएशन, कारण की ब्रह्माने सृष्टी निर्माण केली. सो सर्व इच्छा पूर्ण होण्याच्या प्रक्रियेमधली दुसरी पायरी आहे की सर्व इच्छा कृतज्ञतेमध्ये आणखी संपृक्त करा, पूर्ण भिजवून टाका. दिवसभरात कोणत्याही वेळी अ, या यादीमध्ये सर्वोत्कृष्ट 10 ही इच्छांबाबत एकाच वेळी दिवसभरात मध्ये मध्ये थांबून ही कृती तुम्ही करू शकता. म्हणजे आज दिवसभर तुम्हाला याच्यावर काम करायचंय. आपला पेपर काढायचा, आपल्या स्वप्नांना जेवढं जास्त होईल तेवढं आपल्याला त्या इच्छेबद्दल बोलायचं आहे, आपल्या इच्छांना अनुभव करायचा आहे. तुमच्या सर्व इच्छा कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने भिजवून टाका. सुरुवातीला तुमच्या यादीतील पहिली इच्छा घेऊन या. आता तुमच्या मनातल्या मनात कल्पना शक्तीचा वापर आणि तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असे समजून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. येस. 1. पुढे वाच. तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या? 2. तुमची इच्छा पूर्ण झाल्याचे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणाला आणि कसं सांगितलं? 3. तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम कोणती छान गोष्ट तुम्ही केली? तुम्हाला शक्य असतील त्या सर्व तपशिलांचा समावेश तुम्ही तुमच्या मनात करू शकता. हम्म. सो आता आपल्याला सर्व इच्छा कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने भिजवायच्या आहे. आपली जी यादी आहे त्यातली पहिली इच्छा घ्यायची. पहिली इच्छा आपल्या मनातल्या मनात त्याची कल्पना करायची. कल्पना केल्यानंतर आपल्याला, आता ती तुम्ही कल्पना केली तर तुम्हाला प्रश्नही विचारायचे स्वतःला की मी ही जी माझ्यामध्ये भावना आली, माझी इच्छा पूर्ण झाल्याची, हं, तर माझ्या म्हणजे मी जेव्हा ही कल्पना करत होती ती माझी भावना काय होत्या, इच्छा पूर्ण झाल्यानंतर मला कसं फिलिंग होतं. मी आता जर मला माझं स्वप्न पूर्ण झालंय, सपोज माझं स्वप्न आहे की एक मला रो हाऊस हवा आहे, तर आता मी फील करते यस, ते रो हाऊस साठी ना माझ्या मैत्रिणी मला कॉल केला. मग मी माझ्या मिस्टरांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं की हा, मग मी पहिला कॉल कुणाला केला, माझ्या भावना कशा होत्या. मग मी त्याच्यानंतर दुसरा कॉल माझ्या आईला केला की अगं आई, माझ्या मैत्रिणीने काढलं ते रो हाऊस विकायला आणि आम्ही ते घेणार आहोत. मग असं तुम्हाला हे करायचंय. सो तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या हे तुम्हाला स्वतःला विचारावं लागेल. मग तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर तुम्ही कुणाला कुणाला तरी पहिल्यांदा सांगणार, तुमचे जे काही स्वप्न असतील. तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला फोन कराल, मित्राला फोन कराल, आईला कराल, बाबांना कराल, नवऱ्याला कराल. तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम छान गोष्ट तुम्ही काय केली. मग माझी इच्छा पूर्ण झाली, मी कुठे जाईन, तर मी कृष्ण मंदिरात जाईल. मी माझ्या साधूंना सगळ्यांना सांगेन आणि शक्य असेल तेवढं मी त्यामध्ये डिटेलिंग करेल की मी गेली मग काय केलं, सगळं डिटेल तुम्हाला तेवढं ते करायचं आहे. तुम्ही तुमच्या मनामध्ये हा विचार करू शकता. शेवटी परत एकदा यादीतील प्रत्येक इच्छेबद्दल लिहिलेले वाक्य वाचा आणि प्रत्येक इच्छेनंतर तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढ्या मनापासून आभारी आहे या जादूच्या शब्दांवर भर द्या, म्हणजे त्या तुम्हाला जाणवतील. नंतर तुमच्या यादीतील दुसऱ्या इच्छेकडे बघा. अशा रीतीने 10 ही इच्छा पूर्ण होईपर्यंत प्रत्येक इच्छेसाठी वर दिल्याप्रमाणे कृती करा. प्रत्येक इच्छेसाठी किमान 1 मिनिट वेळ द्या. येस, आपल्याला हे करायचं आहे. शेवटी परत एकदा यादीतील प्रत्येक इच्छेबद्दल वाक्य वाचा आणि प्रत्येक इच्छेनंतर तुम्हाला जेवढं शक्य होत असेल तेवढं मनातून आभारी आहे या शब्दावर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. आणि यादीतील मग आता पहिली इच्छा तुमचं तुम्ही इमॅजिनेशन केलं, पहिले तुम्ही विचार केला की मला काय फील झालं, मी कुठे सांगितलं काय झालं, मग आता दुसरी इच्छा. असं हळूहळू हळूहळू पूर्ण 10 इच्छा करायच्या आहे. आणि ऍटलिस्ट एका इच्छेसाठी 1 मिनिट. तर ही फक्त जी एक्सरसाइज आहे ही 10 मिनिटाची आहे. तुम्ही त्यापेक्षा जर जास्त वेळ दिला वेल अँड गुड, कमी दिला तर बिलकुलच वेल अँड गुड नाही. तर 10 मिनिटं ऍटलिस्ट तुम्ही द्यायला हवं, जर खरंच तुम्हाला ती स्वप्न हवी असतील तर. ही सगळीच कृती खरोखर प्रभावी होण्यासाठी तुम्ही एक जादूचा फलक तयार करा. त्यावर तुमच्या इच्छांची चित्र लावू शकता व तुमच्या इच्छांशी संबंधित चित्र कापा आणि टाचण्यांनी फलकावर लावा. हा फलक तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. नंतर ठळक अक्षरात आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द
तुमच्या फ्रीजचा सुद्धा सुद्धा तुम्ही जादूची पाटी म्हणून वापर करू शकता. तुम्हाला जर कुटुंब असेल तर सगळ्या कुटुंबानेच असा जादूचा फलक तयार करण्याचा संकल्प हाती घ्या. मुलांना ही कल्पना खूप आवडेल आणि हे सगळं करताना त्यांना मजाही येईल. तुमच्या जादूचा फलक खरोखरच जादूचा झाला आहे अशी कल्पना करा आणि तुम्ही त्यावर लावलेली चित्र लगेचच तुमच्या दिशेने येत आहेत असं समजा. तुम्ही सातत्याने त्या इच्छांविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याने कृतज्ञतेची जादुई शक्ती त्या इच्छांना तुमच्या आयुष्यात आकर्षित करून घेईल. सिक्रेट मूवी मध्ये पण एका व्यक्तीने ते त्याला घर हवं होतं तर त्यांनी हे केलेलं ना, की हम्म. पिक्चर ठेवलेला कुठेतरी त्याच्या इमॅजिनेशन मध्ये, आणि तो पिक्चर त्यांनी लावला होता, पण तो लावून तो विसरून गेला. त्याच्यानंतर मग जेव्हा त्याला स्वप्नातलं घर त्याला मिळालं आणि जेव्हा तो सगळं ते कार्टून्स ओपन करत होता आणि तेव्हा त्याला दिसलं की अरे हा, मी तर हे एक दिवस खरंच हे असं लावलेलं होतं माझ्या घराचं चित्र. सेम टू सेम घर त्याला ते मिळालं होतं. तर आपल्याला आज तेच सेम कार्य करायचं आहे, त्याला म्हणतात आपलं फलक लावायचं आहे. ओके. आपल्याला आपला इच्छा पूर्ण करण्यासाठी एक चित्र काढायची आहे. तुमची कशा कशाची इच्छा आहे तुमची, त्या त्या संबंधित पूर्ण इच्छा. जसं तुम्हाला टूरला जायचं, कुठे जिथे जायचं असेल तिथला एक फोटो, तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत तिथे आहात, किंवा तुमचं बँकेमधलं तुमचं जे आहे बँक बॅलन्स किती हवं, मग त्याप्रमाणे तुम्ही ते एखादं बँक आहे त्या बँकेमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये एवढं, असे वेगवेगळे चित्र तुमच्या इच्छेशी संबंधित असणारे तुमचे चित्र घ्यायची आहे. आणि एक बोर्ड तयार करायचा. त्या बोर्डवरती सगळी चित्र अशी टाचणीने लावून द्यायची आहे. आणि ठळक अक्षरामध्ये आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द लिहायचे आहे. आपण फ्रीजवर सुद्धा आपण ते सगळं चिटकवू शकतो. आणि आपल्या घरच्या बाकीच्या मेंबरला पण, आपण लहान मुलांना आपल्या जर याच्यामध्ये सामील करून घेतलं तर वेल अँड गुड. कारण की त्यांनाही खूप मजा येईल ते रंगरंगोटी करायला आणि मग ते फलक तयार करायसाठी, आणि त्यांनाही आवडेल. सो हा जादूचा आपल्याला एक फलक खरोखरच हा जादूचा होऊन जाईल. आणि कल्पना पण करा की त्यावर लिहिलेली लावलेली चित्र लगेच तुमच्या दिशेने येत आहे असं तुम्हाला इमॅजिनिंग पण करावं लागेल. आणि रोज उठता बसता आपल्याला त्या सातत्यानं त्या इच्छांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, त्या बोर्डला बघणे, तरच ती कृतज्ञतेची शक्ती काम करेल आणि तुमच्या इच्छांना तुमच्या आयुष्यात आकर्षण करून घेईल. सो तुम्हाला आज हा बोर्ड बनवायचा आहे. काही काही लोक, तुम्ही गुगलवर जरी चेक केलं तर तुम्हाला, जर तुम्ही टाकलं ना, तर तुम्हाला हे मिळून जाईल की आपल्याला हा बोर्ड कसा तयार करायचा आहे. तेही करू शकता. तुम्हाला जिथून फोटोज काढून आणायचे आहे तुमच्या गुगलवरून तुम्हाला फोटो मिळतील. तुम्हाला स्वित्झर्लंडला जायचं तर तुम्ही स्वित्झर्लंडचे 3-4 पिक्चर आणा, त्याच्यामध्ये क्रॉप करून तुम्ही तुमची स्वतःची तिथे चित्र चिटकवा, तर तेही होऊन जाईल. तर तुम्ही या प्रकारे ते बोर्ड बनवू शकता. क्रमांक 13 वाचा. जादूची कृती क्रमांक 13. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. 1. तुमच्या वरदानांची मोजणी करा. 10 वरदानांची एक यादी तयार करा. प्रत्येक वरदानाबद्दल तुम्ही कृतज्ञ का आहात ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणा आणि त्या वरदानांबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. संगणकावर किंवा पेन आणि वही घेऊन बसा आणि तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छांची यादी करा. प्रत्येक इच्छा आधीच पूर्ण झाली आहे असे समजून त्या प्रत्येक इच्छेनंतर 3 वेळा आभारी आहे असं लिहा. उदाहरणार्थ, अ, मन महिन्याला 2 लाख रुपये आणि ती पूर्ण झाल्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा लिहा. तुमची कल्पनाशक्ती वापरून तुमच्या 10ही इच्छा पूर्ण झाल्या आहेत असं समजा आणि प्रत्येक इच्छेनंतर खालील प्रश्नांची मनातल्या मनात उत्तरे द्या. तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या? तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतरचे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणाला आणि कसं सांगितलं? तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही कोणती छान गोष्ट केलीत? तुम्हाला शक्य असतील अशा सर्व तपशिलांचा समावेश तुम्ही तुमच्या मनात करू शकता. 4. शेवटी यादीतील प्रत्येक इच्छेबद्दल लिहिलेले वाक्य परत एकदा वाचा आणि प्रत्येक इच्छेनंतर
तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढ्या मनापासून आभारी आहे या जादूच्या शब्दांवर भर द्या, म्हणजे त्या तुम्हाला जाणवतील. तुम्हाला जर आवडत असेल तर जादूचा फलक तयार करा, तुमच्या इच्छेशी संबंधित असलेली चित्रे वाचा आणि तुमच्या जादूच्या फलकावर लावा. तो फलक तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. फलकावर सगळ्यात वरती मोठ्या ठळक अक्षरात आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं मथळा द्या. तर आज रात्री झोपी जाण्यापूर्वी एका हातात तुमच्या जादूचा दगड घ्या आणि दिवसभरातील घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. विजन बोर्डवाला आहे. आपण इंग्लिशमध्ये याला विजन बोर्ड म्हणतो. आज आपल्याला विजन बोर्ड करायचा आहे. तुम्ही जर गुगलवर गेलात तर तुम्हाला विजन बोर्डच्या आयडियाही मिळतील. प्राजक्ता मॅमला तुम्ही क्लास झाल्यानंतर क्लिअर विचारून घ्या, विजन बोर्ड कसा करायचा, कसं लावायचं, काही नाही कळलं तर. पण आता मी पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेन करते की आपलं जे रोजचं पहिलं काय काम असतं. सकाळी 10 वरदानं लिहिणे, प्रत्येक वरदान पुन्हा बोलणे, त्याला आभारी आहे आभारी आहे असं 3दा म्हणणे. असं करून आपल्याला ही एक पहिली क्रिया अर्ली मॉर्निंग करायची आहे. आता आज तुम्हाला क्लास झाल्यानंतर वही घ्यायची आहे, तुमच्या त्या इच्छा बघायच्या आहे काय होत्या, त्यातल्या 10 ज्या अगदी तुम्हाला असं वाटतं की ह्या जास्तीत जास्त महत्वाच्या आहे त्या घ्या. प्रत्येक इच्छेनंतर तुम्हाला आभारी आहे. ती इच्छा पूर्ण झाली, ती इच्छा झाल्याबद्दल, पूर्ण झाल्याबद्दल तुम्ही आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं 3 वेळा ते लिहायचं पण आहे. मग तुमचं आता इमॅजिनेशन पॉवर, इमॅजिनेशन वापरून ती 10ही इच्छा पूर्ण झाल्या असं समजून मग आपल्या स्वतःलाच ते प्रश्न विचारायचे की काय भावना होत्या, मी पहिल्यांदा कुणाला सांगितलं, मी कसं सांगितलं, मी प्रथम काय गोष्ट केली, असं पूर्ण तुम्हाला ते एक्सप्लेनेशन तिथे द्यायचं आहे. शेवटी प्रत्येक इच्छेबद्दल ते वाक्य पुन्हा परत वाचायचं आहे. इच्छेनंतर जेवढं शक्य होईल तेवढं त्याला आभारी आहे हा जादूचा शब्द 3दा म्हणायचा, त्याच्यावर जास्त भर द्या. आणि जर आवडत असेल तर जादूचा फलक तयार करा. इथे आवडत असेल हा शब्द विचारला आहे, पण आवडत नाही, आवडो का ना आवडो, पण तुम्हाला जादूचा फलक तयार करायचा आहे, विजन बोर्ड तयार करायचा आहे. तुमच्या इच्छेशी संबंधित चित्र आणायची, कुठूनही आणा आणा. हे तुम्हाला आज एक क्राफ्टचं एक काय म्हणतात त्याला, होमवर्क आहे. चित्र आणा, ते त्या विजन बोर्डला चिपकवा. नाही समजत असेल तर गुगलवर जा, तिथे तुम्हाला भरपूर आयडिया मिळतील. खूप लोकांनी विजन बोर्ड बनवली आहे, सगळ्यांची विजन बोर्डची स्वप्न पूर्ण झाली आहे. तो फलक तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवायचा आहे. शक्यतो रात्री झोपताना त्याला असू द्या, बघू द्या. तर ते आपल्या सबकॉन्शियस माइंडला ते सारखं फीड होत राहील की हे तुला पूर्ण करायचं स्वप्न. आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं तुम्ही म्हणत राहा. लास्ट, झोपण्यापूर्वी 10 गोष्टी चांगल्या आठवायच्या. सर्वोत्तम गोष्ट आठवून त्याच्याबद्दल कृतज्ञ होऊन तुम्हाला झोपी जायचंय. डे 13 कम्प्लिटेड. सो थँक्यू सो मच. काही नाही समजलं तर प्लीज विचारा. मॅम मी एकदा एक्सप्लेन. माझा विचार दाखवू का? हा हा, दाखव. दाखवते मी कसा बनवलाय. म्हणजे हा जुना आहे. आहे विजिबल सगळ्यांना? पण तुमचा आवाज नाही येते. हो हो, विजिबल आहे. ओके. तर आता हा विजन बोर्ड मी बनवलेला साधारण 12/9 रोजी, 12/9. तर याच्यामध्ये मला नवीन घर घ्यायचं होतं, तर मला बिल्डरला 17 lakhs रुपीज अमाऊंट ही कॅश मध्ये द्यायची होती. म्हणून हे जे मी नोटांचा फोटो आहे तो घेऊन, त्याचा रेफरन्स घेऊन हे लिहिलेलं. काही अमाऊंट जी आहे त्यांना मी 1 लाख रुपीज ऑलरेडी कॅश मध्ये दिलेले, पण मला अजून 4 लाख रुपीज त्यांना याच्याने द्यायचे होते, चेकने द्यायचे होते, ते ऑफिशियल पेमेंट मध्ये. तर हा मी 1 लाख रुपीजचा चेकचा फोटो काढून घेतलेला. तर त्याच्यावरतीच मी काय केलं, हे 4 लाख रुपीजचं अमाऊंट टाकलं. हे जे बिल्डरचं नाव वगैरे आहे सेम ऍज इट इज चेक होता, फक्त मी इथे दिसतंय तुम्हाला ब्लॅक याच्यामध्ये, इथे खाली 1 आहे, तर ते त्याला मी एडिट करून 4 घेतलं. आणि इवन मी डेट सुद्धा लिहिली होती. हा मी 13/9 केला, 13/9 ची डेट दिलेली. बट हे जे पैसे आहे ते मी 13च्या आधी, 13 नाही, 13/10च्या आधीच त्यांना दिलेला आहे हा चेक. म्हणजे विदिन 1 मंथच्या टाइम मध्ये हे तिन्ही माझे गोल अचीव झाले.
त्याच्यानंतर हे माझं ड्रीम होम जे आहे, मला असं घर हवं आहे, त्याच्यासाठी हा विजन बोर्ड मी बनवलेला. म्हणजे हा एकच विजन बोर्ड आहे जो मी मोठा बनवलेला थोडा. तर याच्यामध्ये मी असं लिहिलेलं म्हणजे कस हा लिव्हिंग रूमचा पिक्चर मी शोधलेले. किचन एक मी सॅम्पल फ्लॅट बघितलेला, तर त्याचा किचन असा होता जो मला आवडला होता. तर त्याचा एक फोटो मी स्वतःचाच तिथे क्लिक करून घेतलेला. तर इथे ही मी आहे त्या फोटोमध्ये. आणि वॉशरूम कसं पाहिजे मला ते खूप आवडलेलं मला. तर मी फोटो काढून घेतलेला त्या सॅम्पल फ्लॅटचा, जेव्हा मी बघायची फ्लॅट नवीन तेव्हा. हे दोन आहे, हे बेडरूम आहे आणि ही माझी फॅमिली आहे. तर मी आमचा एक असाच दुसरीकडचा हम्पीचा फोटो होता, तो मी क्रॉप करून मागचा बॅकग्राऊंड घालवून तो मी इथे पेस्ट केला, जसं की आम्ही चौघ या घरामध्ये राहतो हे मला फील यावं म्हणून. आणि इथे वरती बघितलं तर इथे मी थँक्यू 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 असं 3 वेळा लिहिलंय. तसंच इथे लिहिलंय. प्लस मला शेअर मार्केट मधून जे पण मंथली काही प्रॉफिटचे अमाऊंट पाहिजे त्याच्यासाठीही मी विजन बोर्ड मध्ये लिहिलंय. प्लस मला हे माझं मंथली इन्कम एवढं हवं आहे म्हणून हे मी पैशांचं नोटांचा फोटो लावलाय. मला असं माझं वेट लॉस करायचं आहे, आयडियल वेट मला हवं आहे विथ ग्लोईंग स्किन आणि डेन्स हेअर. माझं हे आयडियल वेटचं हे आहे, टार्गेट आहे. ते सुद्धा मी लिहिलेलं आहे. आणि माझी काश्मीर ट्रिप आहे त्याचा विथ डेट मी लिहिलेला आहे, मार्च 2025. एक दोन फोटो सुद्धा मी लावलेले आहेत. हे अशा 12/9 आता म्हणजे 2 महिन्यांनी तुम्ही बघितलं तर त्यातले या गोष्टी म्हणजे या 2 गोष्टी आणि हे घर माझं हे ऑलरेडी अचीव झालेलं आहे. सो आता मला फक्त माझं आयडियल वेट, मंथली इन्कम आणि काश्मीर ट्रिप याच्यासाठी काम करायचंय. सो ऑलमोस्ट 50% ऑफ माझं जे ड्रीम्स होतं ते विदिन 2.5 मंथ मध्ये मी कम्प्लीट केलंय, जस्ट बिकॉज ऑफ विजन बोर्ड मुळे. सो हे जस्ट अरे एक वा. आयडिया आहे म्हणून मी तुम्ही तुमचं जे गोल्स आहे किंवा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही विजन बोर्ड बनवू शकता. आणि अ, हे थोडं टेक्नो सेवी आहे. तुम्हाला जर अ, असं फोनवर किंवा लॅपटॉपवर आपल्याकडे बरेच पेपर न्यूजपेपर मध्ये घरांचे फोटो येतात, गाड्यांचे फोटो, असं कुठून तरी मुलांच्या तरी असतं कुठे ठेवला, डोळे उघडे ठेवून बघितलं की चित्र पण तुमच्याकडे ऑफ युनिव्हर्स तुमच्या समोर चित्र. तुम्ही असं एखाद्या कोऱ्या पेपरवरती, पांढरा कोरा पेपर असतो त्याच्यावर चिटकवून हवं तसं छान मस्त लिहू सुद्धा शकता तुम्ही त्याच्यामध्ये. आणि तशा प्रकारे ही विजन बोर्ड क्रिएट करू शकता. तो हे आवडीचं नाहीये, हे मस्ट आहे विजन बोर्ड बनवणं. आणि प्रत्येक आपल्या स्वप्नासाठी ही जी स्क्रिप्ट आहे, 3 प्रश्न करायचे आहेत. जसं मी सांगितली, मंदिरात जातील, कोण कसं करतील. पहिली म्हणजे हे सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न आहे की स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या, काय असतील. बट ऑब्विस आहे आपण स्वप्न पूर्ण झालं असं मरण झालं तर नाही बसणार. किती छान वाटतं ना जेव्हा आपली छोटी छोटी इच्छा पण पूर्ण होते. मग जेव्हा आपण ज्याच्यासाठी विजन बोर्ड बनवतो किंवा आपली ड्रीम लिस्ट आहे ती पूर्ण झाल्यावर तर किती आनंद होणार आहे. कोणी डान्स करेल, कोणी उड्या मारेल, कोणी आईला, नवऱ्याला, कोणी भाऊ बहीण जे असेल त्यांना जाऊन मिठी मारतील. काही पण म्हणजे एक्सप्रेस करण्याचे सगळ्यांचे वेगळे वेगळे वे असतात, राईट. सो त्या प्रकारे हे लिहायचंय तुम्हाला. कारण बुकमध्ये मॅम दिलंय की विचार करून मनातल्या मनात उत्तरे द्या. पण आपल्याला अश्विन मॅम तेच सांगतात की स्क्रिप्ट बनवायची आहे ही आपल्याला. आणि रोज हे झोपताना, उठताना, बसताना कधी पण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय की हे समजा माझं घराचं स्वप्न आहे तर मी हे याची कम्प्लीट 7.5-8 मिनिटांची रेकॉर्डिंग बनवली होती माझ्याच आवाजात. मी रोज रात्री झोपताना ती जी ऑडिओ होता तो प्ले करून झोपायची. मग ते ऐकता ऐकता मला कधी पण मध्येच झोप लागायची, बट माझ्या ब्रेन मध्ये किंवा माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये माझा तो थॉट जायचा घराविषयी. जे माझे फिलिंग्स होते, हॅपी फिलिंग्स, जे व्हायब्रेशन्स होते ते मी झोपताना पण फील करायचे. सो हे सगळं करायचंय. आणि हे ऍडिशनल टिप्स आहे जे आता या लेसन मध्ये नाही आहेत. तुम्हाला जर फास्ट तुमच्या स्वप्नाला आकर्षित करायचं असेल तर तुम्ही हे खरंच करून बघा. आणि हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलंय म्हणून मी सांगतेय की तुम्ही करा म्हणून.
आणि विजन बोर्ड साठी कोणाला काहीही हेल्प लागली तर मी खूप आनंदाने मदत करेन तुम्हाला विजन बोर्ड क्रिएट करायला. वाटलंच तर मॅम उद्या आपण आता हे स्वप्नांचा तर इंडिव्हिज्युअल आहे, तर उद्या आपण एखादा विजन बोर्ड क्रिएट करून दाखवूया का मग यांना सॅम्पल, चालेल. किंवा मग ग्रुपमध्ये. आवाज थोडा अटकत आहे. ऍक्च्युली मी काय केलं आहे, म्हणजे माय फर्स्ट बिलियन म्हणून असं मार्केटमध्ये ना पैशाचं एक चित्र येतं. तुम्ही जर गेलात बाहेर तर तुम्हाला नक्की दिसेल. आता मी माझ्या घरचं ते दाखवू शकत नाही कॅमेरामध्ये. मी फोटो काढून टाकेल ग्रुपवर. तर फोटो माझ्याकडे पाठवा माझ्या ना. हॉलमध्ये प्लस आता जिथे मी बसली आहे ना, तर माझ्या समोर सुद्धा ते आहे. माझ्या समोर मी माझ्या त्या इथे आपले बुक्सच्या रॅक मध्ये मी त्या काचावर मला माझं ड्रीम होम चिटकवलेलं आहे. म्हणजे मी लिटरली फोटो काढले आणि फोटो म्हणजे जसे आपले फोटो असतात ना तसं पूर्ण फोटोज आणले मी, चांगले असे हार्ड पेपरवर काढून. कलर बिलकुल सेम जसे तसं घर मला हवंय सेम तसं समोर माझ्या आहे. पैसे पण आहे, लक्ष्मी माता आहे माझ्या फोनचा वॉलपेपर मध्ये. फुल ऑन लक्ष्मी माता अशी प्रसन्न आहे. मला माहित नाही कोणाला दिसेल की नाही. म्हणजे त्याच्यामध्ये ना असं पैशाची गड्ड्या आहे पडलेल्या आणि मी झोपली आहे म्हणजे त्याच्यावर. गड्ड्या असं आहे. मी माझं स्क्रीन ओपन करेल ना, पैसेच आहे त्याच्यात, सगळीकडे पैसे आहे. मी काय केलं, असं पैसे घेतले असे ठुर असं उडवले आणि ते मला गुगलनी एक मला हे करून दिलं, GIF. टुक 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 असे पैसे उडतात. तेही एक मी केलेलं आहे. आणि बेडरूम मध्ये सुद्धा आम्ही आमचं विजन बोर्ड लावलाय. शक्यतो बेडरूम मध्ये लावा, कारण की झोपण्यापूर्वी जसं प्राजक्तांनी सांगितलं, हे खूप वर्क करतं. आणि सबकॉन्शियस माइंड जितकं वर्क करेल ना तुमचं स्वप्न पूर्ण करायसाठी, ट्रुमेंडस, म्हणजे ती वेगळीच पॉवर आहे. आणि ऑडिओ क्लिप जशी तिने तयार केली, मी पण केलेली आहे. जास्तीत जास्त चांगल्या अफर्मेशनची, आणि रोज रात्री ती लावून आपण झोपायची. ऑटोमॅटिक आपलं सबकॉन्शियस माइंड त्याच्यावर काम करतं आणि ते पूर्ण व्हायला म्हणजे मदत होते. पण जेन्युअनली करा सगळ्या गोष्टी. आणि उद्या मग प्राजक्ता मॅम सांगणारच तुम्हाला की अजून काय केलं पाहिजे. जर कुणाला अडचण आली तर 11:30 वाजता सगळेजण व्यवस्थित क्लास जॉईन करा आणि ती तुमचं जे विजन बोर्ड आहे ते बनवून घ्या. अजून कुणाला काही प्रश्न विचारायचे आहे किंवा प्राजक्ता तुम्हाला काही सांगायचं असतं पुन्हा अजून सांगू शकता. थोडं इंटरप्शन होतं तुमच्या आवाजामध्ये याच्या आधी. ओके ओके. नाही, तेच आता जे तुम्ही सांगितलं तेच मी बोलत होते, क्लिपचं आणि विजन बोर्डचं. आणि आजच सगळ्यांनी विजन बोर्ड साठी आता जर उद्या सेशन घेतलं मी, कसं क्रिएट करायचंय, तर त्याच्यानंतर तुम्ही क्रिएट करणार असाल, पण त्याच्यासाठी जे इमेजेस आहेत, ते जे 10 स्वप्न आहेत, ते आजच तुम्हाला डिसाईड करायचंय. आणि आज सगळ्यांनी ग्रुपवरती रात्री त्यांचा विजन बोर्ड टाकायचा आहे, फोटो टाकायचा आहे, किंवा जे फोटोज तुम्ही कलेक्ट केलेत ते असं एकत्रित जमवून फक्त ठेवा पेपरवरती. आणि त्याची कात्रणं जी आहेत ते पाठवा आणि लिहा की माझं हे स्वप्न आहे, की मला काय हवं आहे. आणि मला जस्ट एक दाखवायचं आहे की माझं विजन बोर्ड एक आहे, म्हणजे मी कसं केलेलं आहे हे दाखवते. आता ही माझी ऑफिसची जागा आहे, मी इथे बसते. आणि हे असे माझे विजन बोर्ड आहे, हे जे आहे ते माझे ड्रीम्स लिहिलेले आहे मी. आणि मी हे नेहमी माझ्या समोर ठेवते की फोकस ऑन व्हॉट यू लाईक, जे मला सारखं सारखं रिमाइंड करून देत. आणि हेच ते मी मगाशी दाखवलेलं सगळं विजन बोर्ड वगैरे आहे माझं. सो हे दाखवण्याचं इंटेन्शन एवढंच आहे की किती आपण आपल्या स्वप्नांप्रती किंवा आपल्या याच्या प्रती किती आपण आपलं डेडिकेशन युनिव्हर्सला दाखवलं पाहिजे, किंवा आपलं कंटिन्युटी पाहिजे. असं नाहीये की आता आजचा चॅप्टर आहे, ही रोज करायची प्रॅक्टिस आहे. जसं आपण वरदानं करतो, फूडचं करतो, रात्री झोपताना जादुई दगडचा सराव करतो, तसंच हे सुद्धा आहे. हे तुम्हाला रोज करायचं आहे. जेव्हा कधी कुठे कधीही 24 तासांमध्ये तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे प्रॅक्टिस करा. खूप सुंदर प्रॅक्टिस आहे. आता मी पुन्हा, आता हे असं नाही आहे की मी आता माझे जुने मॅजिक बोर्ड आहे म्हणून मी बनवणार नाही. मला खूप आवडतं मॅजिक बोर्ड बनवायला. मी आता नवीन मॅजिक बोर्ड पुन्हा बनवणार आहे आज. आणि मी पण शेअर करेल नक्कीच ग्रुपवरती. त्याच्यासाठी जर तुम्हाला ऍप पाहिजे असतील तर गुगलला कॅनवा म्हणून एक ऍप आहे आणि पिक कोलाज म्हणून एक आहे.
त्याचाच वापर करून मी हे बनवते विजन बोर्ड्स. पण तुमच्याकडे दुसरे असतील तर सांगा, आपण तेही बघू कसे इफेक्टिव्ह इझी कुठलं जातं ते. बट मला हे पिक कोलाज आणि कॅनवा दोघंही खूप आवडतात. मस्त इझी युजर फ्रेंडली आहे ते. तर तुम्ही त्यांचा वापर करा, नसेल तर मग कात्रणं कापून मस्त स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये करा. कुठलंही करा पण करा, कारण ऍक्शन मोस्ट इम्पॉर्टंट. हम्म. मी ऍक्च्युली माझे 3 फोटोज टाकले आहे. बाकी ते अॅनिमेशन वाला पण टाकेल मी. कुठल्या ग्रुपमध्ये टाकलाय का? ग्रुपवर टाकलाय मी आता. ओके. जिथे मी बसले तिथला समोरचा एक टाकलाय फोटो. आणि मी जे माझं विजन बोर्ड मध्ये जे बनवलंय ना पैशाच्या गड्ड्यांसमोर मी अशी करत आहे असं घेत आहे, तो मी एक टाकला आहे. आणि माझा वॉलपेपर टाकलाय फोटोचा माझ्या फोनचा. वाव. मॅडम बघितलं. मला असा प्रश्न होता. मला विचारायचं आहे, येतो का आवाज? हा हो हा हो, हा. येतोय, बोला. हा, की आता म्हणजे नाही का, मी म्हणजे मला ड्रॉइंग असं जमत नाही एवढं व्यवस्थित. तर मग मी कसं बनवायचं म्हणजे, की जे मला तुमचे आता तुम्ही सांगितलं बोर्ड बनवायचा किंवा ड्रॉइंग बनवून हे करायचा, तर मग मी म्हणजे कसं बनवू शकते किंवा कसं लावू शकते? मॅडम, पुस्तकातच दिलंय की आपल्या घरातील लहान मुलांची सुद्धा मदत तुम्ही घेऊ शकता, किंवा घरात दुसरं कोणी असेल ना जे हे करू शकतात. तुम्हाला फक्त हम्म, त्याच्याकडे बघण्यासाठी किंवा डोळ्यासमोर पाहिजे म्हणून हे हम्म, पाहिजे. तुमच्या घरात कोणी नसेल तर शेजार पाजारी असतील, 5 मिनिटं हम्म, म्हणू शकता तुम्ही, जरा 5 मिनिटं दे ग करून, दे रे करून. आवडतं सगळ्यांना हम्म. मदत करायला. सो असं नका म्हणजे बोलू की कोणी नाहीये, भरपूर लोक तुम्हाला मदत करायला रेडी आहेत. पण तुमचे स्वप्न आधी तुम्ही 10 लिस्ट करा, हम्म. आणि बघा जरा आजूबाजूला घरात कोणीतरी तुम्हाला नक्कीच मदत करेल. नाही, मला वाटलं की स्वतः बनवायची, म्हणजे तसं नाही नाही, घरातल्या चालू असं काही शकतात ना. नाहीये. लहान मुलांकडून पण बनवून घेऊ शकता, किंवा तुम्ही स्वतः नाही येते तर कोणाकडूनही बनवून घ्या. म्हणणं फक्त एवढंच आहे की प्लीज बनवा. कसंही चालेल, करा पण बनवा, प्लीज बनवा. नक्की नक्की. चालेल, थँक्यू मॅडम. थँक्यू. कोणाला अजून काही प्रश्न आहे? गौरी मॅडम, तुमचं शेअरिंग होतं ना मगाशी, मी म्हटलेलं नाही, की. ते मी केलं लेटर, तेच होतं. अच्छा, लेटरच होतं. हा. ओके. आणि विजन एक विचारायचं होतं, विजन बोर्ड म्हणजे असं जर सगळ्यांनी बघून असं वाटत तर काय का आपणच बघायचं आहे. माझं विजन बोर्ड मलाच फक्त बघायचंय, बाकीच्यांनी नाही बघायचं असं जर मग काय करायचं? मग मोस्टली तुम्ही असं करू शकता की तुमची जी ग्रॅटिट्यूड रायटिंगची वही आहे हा. त्याच्यामध्ये कुठेतरी चिटकून ठेवा. म्हणजे जेव्हा तुम्हाला हवं, मग हे असं आतमध्ये चिटकवलं की तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही बघायचं, परत क्लोज करून ठेवून द्यायचं. किंवा तुमचं सेपरेट स्वतंत्र कपाट असेल तर कपाटाच्या आतल्या बाजूला चिटकवा, है ना. असं चालेल करू शकता, चालेल जिथे ते बंदही राहील आणि तुमचंही जे पर्पज आहे ते पण साध्य होईल असं. चालेल. थँक्यू. थँक्यू, वेलकम. अजून काही प्रश्न, शेअरिंग? चला तर मग सगळ्यांना चॅप्टर छान समजला आहे. माझा आणि कीर्ती मॅमचा विश्वास आहे, आशा नाही, होप नाही, फेथ आहे की तुम्ही सगळेजण लवकरच आज तुमचे मस्त मस्त सुंदर विजन बोर्ड ग्रुपमध्ये शेअर करा. आणि हे जेव्हा पण कोणी हे सगळे शेअर करणार आहेत तर एक व्यक्तीचं शेअरिंग आहे, बट इतर व्यक्तींचं हे काम आहे की आपण तिला ब्लेसिंग्स द्यायचे की तिची ही इच्छा पूर्ण झाली आहे. म्हणजे आता कीर्ती मॅमने सांगितलं की 2 लाख रुपीज मंथली इन्कम हे त्यांचं ड्रीम आहे. मग आपण असं म्हणायचं युनिव्हर्सला, वाव, कीर्ती मॅमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर खूप आनंदात आहे कीर्ती मॅम, आपल्याला सगळ्यांना पार्टी देत आहे 2 lakhs इन्कम मधून. येस. असे ब्लेसिंग्स, 100%. छान हॅपी ब्लेसिंग्स आपण द्यायचे. जी पण कोणी व्यक्ती असेल तिचं, कोणाचं घराचं असेल, गाडीचं असेल. हे मला किती छान वाटलं ना असं म्हणताना, वाव, कीर्ती मॅम आपल्याला पार्टी देत आहे. म्हणजे हे मी का ऍड केलं की मला ते फिलिंग मनातून आलं पाहिजे, राईट. आता कोणाचे घर असेल तर मग कोणी मला घरासाठी इन्व्हाइट करेल पूजेला. कोणाची कार असेल तर मला ती कार मधून राईड देईल, है ना. कोणी फिरायला जाणार आहे तर कोणी तिकडून, येस, आपल्याला चॉकलेट मिळणार आता. पण इच्छा काय आहे की त्यांची ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे, हे आपलं इंटेन्शन आहे. एक ठीक आहे. मॅम सांगू,
आपण जे पौर्णिमेचे ध्यान करायचं म्हणतोय ते तुम्ही माझ्या घरी पण करू शकता, म्हणजे जागा आहे तशी, टेरेसवर किंवा लॉन मध्ये वगैरे, हम्म. तिथे पण करू कुठे शकता. राहता तुम्ही? बावधनला. चालेल ना, तुम्ही शेअर करून ठेवा कीर्ती मॅमला किंवा मला फोटोज वगैरे असतील तर तसे शेअर करून ठेवा. मग लोकांच्या कॅपॅसिटी वाईजचा पण आपल्याला विचार करायला लागेल आणि बाकी सगळं कन्व्हिनियन्स पण. मग त्याच्या अकॉर्डिंग आपण डिसाईड करूया लोकेशन, कारण लोकेशन अजून फिक्स नाहीये, करायचं हे फिक्स आहे फक्त. ओके. ओके. आणि जसं चालेल. प्राजक्ता मॅमचं स्वप्न आहे ना फॉर्च्युनर गाडी, तर माझे मिस्टर फॉर्च्युन गाडी बघूनही आले, म्हणजे बघून इन द सेन्स की कोणाकडे होती तर ते बघितलं, अरे हा ही इतकी गाडी आहे, अच्छा किती छान आहे. आणि खरंच मलाही असं वाटतं की मी फॉर्च्युन मध्येच प्राजक्ता सोबत जाणार रिट्रीट साठी. येस येस मॅम. पुणे टीम आपण सगळी कोंबून कोंबून भरून देऊ. येस. Congratulations. पण मी सुद्धा मॅम, म्हणजे मला तर खरं गाडीचं म्हणजे मला आवड आहे, खरं तर मला फोर व्हीलर चालवायला पण खूप आवडते आणि मी खूप वेळ ड्रायव्हिंग करू शकते. लॉंग ड्राईव्हला मी एकटी सुद्धा जाते कधी कधी, असं इच्छा असेल तेव्हा. पण ना म्हणजे माहिती नाही हे ऑल ऑफ सडन मला फॉर्च्युनरच का पाहिजे हे मला खरंच रिझन अजून मिळालं नाहीये. बट जेव्हा कधी मला ते फॉर्च्युनर विषयी वाईज यायला लागले ना, तेव्हा राजन सरांचंच एक सेशन मध्ये मी ऐकलं होतं, जा ना घ्या ना टेस्ट ड्राईव्ह. टेस्ट ड्राईव्ह घ्यायला काय पैसे लागतात का? आणि माझी जी आत्ताची कार आहे ही फॉर्च्युनर ही एसयूव्ही मध्ये येते मोठे, आणि माझ्याकडे जी आहे ती छोटी हॅशबॅक मध्ये आहे. सो मला, आणि मी मॅन्युअल गाडी चालवलेली आहे, ऑटोमॅटिक मी नाही चालवली. मी टोयोटाचं जे शोरूम आहे भोसरीला तिकडे गेली, टेस्ट ड्राईव्ह साठी अप्रोच पण केलं आणि मी स्वतः फॉर्च्युनरची टेस्ट ड्राईव्ह सुद्धा घेतली आहे, ज्याच्यामध्ये मी माझ्या फॅमिलीला चक्कर मारून आणलेली आहे आणि माझे ते विजन बोर्डवर मी ते फोटो सुद्धा लावलेले आहेत. व्हेरी नाईस. व्हेरी गुड. सो तो चालवताना जो एक्सपिरियन्स आहे आता, माझ्या फॅमिलीमध्ये सगळे जण म्हणजे माझ्या मुलाला सुद्धा फॉर्च्युनर खूप आवडते, माझ्या आईला सुद्धा आवडते. फॉर्च्युनर दिसली की आम्ही सगळे म्हणतो वाव फॉर्च्युनर, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू. म्हणजे मला माहिती नाहीये हे त्यांची इच्छा आहे का नाही, पण आवडते. आईने दाखवले तर त्यालाही आवडते. मग तोही रस्त्याने जाताना यांचं म्हणजे गाडीत बसला की कामच असतं, आई फॉर्च्युनर. मग आम्ही लगेच असं एक जे गुड व्हायब्रेशन्स असतो ते आम्ही त्या टाइमला रिलीज करतो किंवा जनरेट करतो. आणि अश्विन मॅमने पण एक सांगितलेलं पॉवर बुक मध्ये आय थिंक, की असं काहीतरी सिम्बॉल किंवा काहीतरी आपल्याला ठेवायचं आहे की जे बघून हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ते आपलं मूड चेंज करणार आहे, जसं मूड शिफ्टर्स आपण म्हणतो तसं. मग कधी कधी होतं की रस्त्यामध्ये ट्रॅफिक असतं, काय असतं, आपण त्या फिलिंग्स मध्ये नसतो. पण मग हे फॉर्च्युनर ही अशी गोष्ट आहे जिला मी कितीही तास अशी बघत बघत 10च्या स्पीडवर पण गाडी चालू शकते, जर माझ्या पुढे फॉर्च्युनर चालत असेल तर. सो व्हेरी नाईस. हे मला स्विच करण्यासाठी पण म्हणजे माझं जे फोकस आहे ते स्विच पण होतं. मला जे गुड फिलिंग्स मध्ये राहायचंय त्याच्यासाठी सुद्धा मदत होते. सो एकच गोष्ट मला मल्टिपल गोष्टींसाठी हेल्प करते. येस. लवकरच तुझं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि आपण रिट्रीटला जाणार आहोत. येस फॉर्च्युनर येस. मध्ये. येस, फॉर्च्युनर मध्ये. आणि गौरी मॅम पण पुण्यातूनच आहे, मी पुण्यातून आहे, तू पण पुण्यातून आहे. तो मी हम्म. पण पुण्यातूनच आहे मॅडम. व्हेरी गुड. मी पण अरे मी वा. पण मी पण पुण्यातूनच आहे मॅडम. म्हणजे पुणेकर आहे तिथे जास्त. सगळे आणि पुणेकर आहेत. मी कार ड्रायव्हिंग पण करते. सही. मस्त अरे वा मस्त. मस्त. स्नेहा कुठून आहे? नारायणपेठ. वाव. थँक्यू. मी बाणेरला असते. हा. अच्छा. अच्छा. हम्म. मॅडम मी मला असं, सांगलीमध्ये असते. आपण ओके. पौर्णिमेला जे जाणार आहे ना, एकत्र भेटणार आहे ना सगळे, हो. तर मला असं वाटतंय की एकच कलर ठेवायचा फक्त सगळ्यांचा. कुणी साडी घालतं, कुणी जीन्स घालतं, कुणी ड्रेस घालतं, तर फक्त व्हाईट ड्रेसच ठेवायची म्हणजे सगळ्यांची. ठीक आहे ना. चालेल ना, चालेल करूया चालेल. आपण हो तसं. चालेल. नक्की नक्की. चालेल. चलो, ऑनलाईन पण थँक्यू ठेवू सो मॅडम, मच. आम्हाला बघता येईल. सगळ्यांना हम्म. वेलकम द्या. आणि आता आपण मीटिंग एंड करूया. जर चालेल. कोणाची स्वप्न नसेल तर ती स्वप्न सॉरी, कोणाची जर प्रश्न नसतील तर आपण मीटिंग एंड करूया. थँक्यू सो मच एव्हरीवन. गॉड ब्लेस यू ऑल.
विथ युअर ऑल ड्रीम्स कम्स ट्रू. सगळ्यांची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे. सगळ्यांना स्वस्थ आरोग्य सुख समृद्धी लाभू दे परमेश्वरा. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.